बातमीत सत्यता हीच आमची ओळख। मीरा मनोहर पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या धुळे ग्रामीण जिल्हा चिटणीसपदी निवड। जनता विद्या प्रसारक संस्थेच्या सचिव तथा माजी सभापती नगरपंचायत शिंदखेडा मीरा मनोहर पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या धुळे ग्रामीण जिल्हा चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ संपन्न झाला। नामदार जयकुमार भाऊ रावल पणन व राजशिष्टाचार तथा पालकमंत्री धुळे जिल्हा यांच्या आदेशानं मीराताई मनोहर पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या धुळे ग्रामीण जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा इथं नुकताच मोठ्या उत्साहात आनंदात संपन्न झाला। मीराताई मनोहर पाटील यांचे पिता श्री कैलासवासी आबासाहेब अर्जुनराव ढोमन पाटील माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद धुळे हे अनेक वर्ष माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद धुळे अनेक वर्ष राजकारणात व समाजकारणात पारंगत अग्रेसर व सक्रिय होते। तालुक्यापासून ते जिल्हाभरात अर्जुन आबा यांचं नाव आजही राजकारणात व समाजकारणात नावलौकिक आहे। तसेच उद्योगपती बापूसाहेब रावल यांच्या परिवाराशी त्यांचे पूर्वीपासूनच निकटवर्तीय संबंध होते व आज ते मीराताई मनोहर पाटील यांचे व पती मनोहर गोरख पाटील यांनी आज ताब्यात सांभाळले असून आता वडिलोपार्जित राजकारण व समाजकारणाची पुढील धुरा त्यांनी सांभाळली असून मीराताई पाटील यांचा राजकीय वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला। तसेच ताईंच्या या यशामागे जनता विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मनोहर गोरख पाटील यांचं मार्गदर्शन व सहकार्य सदैव लाभत असते असं उपशिक्षक सुधाकर पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। तसेच मीराताई पाटील या सामाजिक कार्यात अग्रेसर असतात आणि लोकसेवेत त्यांचं मोलाचं योगदान असते याबाबत उपशिक्षक SK जाधव यांनी आपल्या मनोगतातून सांगितले। सदर कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य SS पाटील, पर्यवेक्षक BJ पाटील, ज्येष्ठ शिक्षक SK जाधव, DH सोनवणे, SA पाटील, वरिष्ठ लिपिक किशोर पाटील तसेच ज्येष्ठ शिक्षिका NJ देसले व VH पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी ताईंना शुभेच्छा देत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या। मुख्य संपादक जतीन बोरसे। एक उत्कृष्ट सरकार आयोग असं म्हणावं लागेल, कारण मला फक्त एकच योग माहीत होता पण मी तो परवा तो योग पण पाहिला आणि म्हणून तो उत्कृष्ट सरकार आयोग त्याला म्हणावं लागेल की आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मंत्री पणन व राजशिष्टाचार मंत्री आदरणीय नामदार जयकुमार भाऊ रावल यांनी आपल्या संस्थेचे सचिव आणि तथा माजी सभापती आदरणीय ताईसाहेब मीराताई मनोहर पाटील यांची धुळे जिल्हा ग्रामीण जिल्हा चिटणीस म्हणून आदरणीय मीराताई यांची निवड केली आणि एक मोठी जबाबदारी मीराताई यांच्याकडे आदरणीय नामदार जयकुमार भाऊ रावल यांनी सोपवलेली आहे। कारण जर आपण विचार केला की प्रत्येक व्यक्तीचं वलय हे वेगळं असतं, प्रत्येक व्यक्ती आपापल्या कुशलाने भविष्यात जीवनामध्ये वरचढ आणि वरती जात असतो आणि विकास करत असतो आणि उत्कर्ष करत असतो। त्याच्यातलं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय मीराताई। बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की प्रत्येक पुरुषाच्या यशामागे स्त्रियांचा हात असतो असं म्हटलं जातं, पण नेमकं या ठिकाणी असं म्हणावं लागेल की प्रत्येक स्त्रियांच्या मागे पुरुषांचा हात असतो असं म्हटलं तर वाहवट ठरणार नाही। कारण मीराताईंचा जरी आपण विचार केला तर खरोखर मीराताईंचं जे काही आजोळ आहे वडिलोपार्जित राजकारण क्षेत्रामध्ये होतंच, कारण आबा जे आहेत अर्जुन आबा खरोखर एक राजकीय क्षेत्रामध्ये कुशल असं एक नेतृत्व होतं आणि सर्वदूर त्यांचा स्वतःचा एक जे काही वर चष्मा होता की समाजामध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण या नेतृत्वाने आबांनी आपल्या पूर्ण तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नाव कमवलेलं होतं। कालांतराने तीच धुरा आपल्या संस्थेच्या सचिव आदरणीय मीराताई यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये की जे काही समाजकारण आपल्या परीने जे काही आपण म्हणतो की जे काही रंजले गांजले त्याशी म्हणून जे आपुलचे तोची साधू ओळखावा देव त्याची जाणावा, जे काही गोरगरीब असतील दुःखी कष्ट असतील
किंवा ज्यांना ज्यांना काही गरजवंत व्यक्ती असतात त्यांच्या अडीअडचणीसाठी जर आपण उपयोगात गेलं तर निश्चित एक दिवस आपला भाग्याचा उजळतो. आणि म्हणून मीराताईंनी आपल्या जीवनामध्ये आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.